काय नाव आहे का त्याचं? दोन भिकारी असतात, एक होता आंधळा आणि एक होता लंगडा. एक काय होता? लंगडा, म्हणजे तो पायानं पूर्ण अपंग होता. आणि जो अंध होता त्याला पण अगोदर थोडं थोडं दिसायचं, नंतर नंतर त्याला काहीच दिसना. आणि मग भीक मागताना लोक काय करायला लागली, त्या आंधळ्या भिकाऱ्याला फसवायला लागली ना. आणि जो लंगडा भिकारी होता त्याचाही वय झाल्यामुळं आता त्यालाही थोडस चाललं, जड चाललं होतं, फरफडत फरफडत. आणि मग एके दिवशी दोघे एकत्र आले. आंधळ्यानं त्याची व्यथा लंगड्याला सांगितली की म्हणे बघ रे, आता लोक फसवायला लागली, पहिल्यासारखी लोक राहिले नाहीत. लोक भीक देताना कुणी कागदाचे तुकडे टाकतं, कोणी लोखंडाचे वायसर टाकतं. घरी गेल्यानंतर मग समजतं की हे पैसे नाहीत. तो लंगडा म्हणतो, हो रे, मला पण आता चालवत नाही, त्यामुळे मला पण जास्त भीक गोळा होत नाही. घरी मुलं बाळ शाळेमध्ये जातात, त्यांचाही खर्च वाढलाय, मला पण ही भीक पुरत नाही. दोघांनी एकमेकांच्या व्यथा एकमेकाला सांगितल्या. नंतर दोघांनी मिळून एक आयडिया केली. दोघांच्या मनामध्ये एक युक्ती आली. त्या आंधळ्यानं प्रस्ताव ठेवला. आंधळा म्हणे, मी धडधाकट आहे, मी चालू शकतो, मी कितीही दूर चालू शकतो, तो मला दिसत नाही. तो लंगडा म्हणे, मला चांगला दिसतंय ना. मग आंधळा आणि लंगडा त्याने दोघांनी विचार केला. तो काय म्हणला, आंधळा त्या लंगड्याला म्हणला, तू माझे पाय हो. तू माझे काय हो? कोणाला म्हणला? आंधळ्याला. तू माझे काय हो? पाय हो. आणि आंधळा म्हणला लंगड्याला, तू माझे काय हो? काय हो? डोळे हो. आणि मग दोघांनी केलं ना सुरू तसंच. आंधळा भिकारी त्या लंगड्याला खांद्यावरती घ्यायचा. कुठं घ्यायचा? खांद्यावरती घ्यायचा. आणि मग त्यांचा जो एरिया होता, रेल्वे स्टेशन असल, बस स्टँड असल, आणि मग त्या ठिकाणी काय करायचे दोघ जण, हा त्याच्या खांद्यावरती बसलेला. दोघांनाही एरवी जेवढं भीक मिळत नव्हतं तेवढं भीक त्यांना मिळायला लागलं ना. आणि संध्याकाळच्या वेळी दोघ जण मग ते आपापसामध्ये वाटणे करून घेऊ लागले. आणि या अपंग भिकाऱ्याला दिसत असल्यामुळे लोक आता फसवण्यात पण ना. लोक फसवायचा काही विषय राहिला का? पहिले 1 रुपयाची नोट टाकायची, म्हणायचं घ्या बाबा 10 रुपये. हा पण विषय काय झाला? संपला. आणि याला चालणं होत नव्हतं. कोणाला? लंगड्या भिकाऱ्याला. तर त्याला काय व्हायला लागलं? चालता पण यायला लागलं. या दोघांनी काय केला? विचार केला. आणि दोघं एकत्र त्यांचा हा जो भीक मागण्याचा व्यवसाय हा करू लागले. आणि त्याच्यामधून काय झालं? त्या दोघांचंही उत्पन्न वाढलं, दोघांनाही चांगली भीक मिळू लागली. आणि दोघांचाही प्रपंच काय झाला? सुखी झाला. काय बोध घ्यायचं रे या छोट्याशा कथेमधून? आपल्या पुढे कोणी ताकदवर आलं, आपण जर हे करून केलं तर बरोबर आहे, युक्तीने जर राईट. हा हा हा, त्याला आणलं तर तो हारू शकतो. अगदी बरोबर आहे. वा वा, छान. तुला काय वाटतंय? उभा राहून सांग. कधी मी साथ द्यायचं मुलीमध्ये. हा सांग. कधी मी चांगलं राहायचं. ठीक आहे. या कथेतून बोध हाच घ्यायचा आहे. आपल्याकडे म्हण आहे बघा, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. आपण एकमेकाला जर मदत केली ना तर आपण खूप काही करू शकतो. आपल्याकडे जे आहे, आपल्याकडे जी उणीव आहे ती दुसऱ्यामध्ये नसते. दुसऱ्यामध्ये जी उणीव आहे ती आपल्यामध्ये नसते. मग आपण आपल्या शक्तीचा उपयोग आणि त्याच्या शक्तीचा उपयोग जर मिळून केला तर आपण काहीतरी विधायक काम करू शकतो. बरोबर आहे की नाही? अरे मुंगी पाहिली असेल, मुंगी एवढीशी असते, पण खूप मोठा किडा
एखादा मेलेला कीटक असेल ना, सगळ्या मुंग्या चौकून त्याला काय करतात, काय करतात, उचलतात आणि आपल्या इच्छित स्थळी काय करतात, घेऊन जातात आणि मग ताव मारतात. एकट्या मुंगीला शक्य आहे का तो किडा घेऊन जाणं? त्या किड्याच्या पाया एवढी पण मुंगी नसते, पण सगळे मिळून काय करतात त्या किड्याला. म्हणून युनिटी इज पॉवर. एकता काय आहे, खरी ताकद आहे. हा बोध या चक्रातून घ्यायचा आहे. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद.